गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण पेरियोडिक फंक्शनवर एक एक्झाम्पल घेतलं होतं. पुन्हा पेरियोडिक फंक्शनवर आपण याही लेक्चर मध्ये काही एक्झाम्पल घेणार आहे. आणि आपला हा इंटेग्रल ट्रान्सफॉर्मचा लेक्चर नंबर 19 नंबरचा सुरू आहे. काय आहे एक्झाम्पल? Example number 24 on page number 818. Find the Laplace transform of the function bracket मध्ये half wave rectifier with f of t which is equal to sin omega t for 0 is less than t is less than pi by omega आणि 0 for pi by omega is less than t is less than 2 pi omega. म्हणजे ऍक्च्युअली 0 is less than t to 2 pi omega आहे. त्यामुळे कॅपिटल टी ची किंमत 2 pi omega आहे. म्हणजे it is a periodic f of t is a periodic function with period capital T म्हणजे 2 pi omega. सोल्युशन हे जे f of t दिलेलं आहे याला इक्वेशन नंबर 1 आपण गिवन दॅट हे पुन्हा सोल्युशन मध्ये लिहायचं. f of t is equal to sin omega t for 0 is less than t is less than pi by omega आणि 0 for pi by omega is less than t is less than 2 pi divided by omega. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? टू फाइंड लाप्लास f of t. आता f of t च्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्याला पहिले स्प्लिट अप करावं लागेल, दोन व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करावं लागेल, ज्याची लिमिट एक 0 टू पाय बाय ओमेगा आहे आणि दुसरं पाय बाय ओमेगा टू 2 पाय बाय ओमेगा आहे. सो हेन्स लाप्लास एफ ऑफ टी विच इज इक्वल टू 1/1 मायनस e टू द पॉवर मायनस एस टी इंटेग्रल 0 टू कॅपिटल टी e to the power minus st into f of t dt. So which is equal to 1/1 minus e to the power minus s into capital T ची किंमत 2 pi by omega integral 0 to 2 pi by omega e to the power minus st f of t dt. म्हणजे हा t जो आहे तो कुठून कुठपर्यंत व्हॅरीज होत आहे? तो 0 पासून तर 2 पाय बाय ओमेगा पर्यंत व्हॅरीज होत आहे. म्हणजेच कॅपिटल टी ची किंमत ही घ्यायची 2 पाय बाय ओमेगा. आता याचे आपण डेफायनाइट इंटेग्रल मधली जी प्रॉपर्टी आहे इंटेग्रल a टू b f of x dx which is equal to इंटेग्रल a टू c f of x dx plus c टू इंटेग्रल c टू b f of x dx. त्या पद्धतीनं which is equal to 1/1 minus e to the power minus 2 st upon omega हे जे इंटेग्रल 0 to 2 pi upon omega e to the power minus st f of t dt आहे ना, या इंटेग्रलचं स्प्लिट अप करू. बिकॉज f of t is a periodic function hence t is equal to 2 pi by omega which is equal to 1/1 minus e to the power minus 2 pi s upon omega in bracket integral 0 to pi by omega e to the power minus st f of t dt plus integral pi by omega to 2 pi by omega e to the power minus st into f of t dt. म्हणजे हे पाय बाय ओमेगा जर कॅन्सल केलं तर 0 to 2 pi ओमेगा आपल्याला जे पाहिजे होतं ते होऊन राहून जाईल. आणि ही प्रॉपर्टी डेफायनाइट इंटेग्रल मधली प्रॉपर्टी आहे मित्रो, जे की तुम्ही 11-12 स्टँडर्डला ऑलरेडी शिकलेले आहात. सो विच इज इक्वल टू 1/1 मायनस e टू द पॉवर मायनस 2 st अपॉन ओमेगा इन ब्रॅकेट इंटेग्रल 0 टू पाय बाय ओमेगा e टू द पॉवर मायनस st इंटू साइन ओमेगा टी. कारण की 0 टू पाय बाय 2 0 टू पाय बाय ओमेगा त्यावेळेस f ऑफ टी तुम्हाला साइन ओमेगा टी दिलेला आहे आणि पाय बाय ओमेगा 2 पाय बाय ओमेगाच्या वेळेस f ऑफ टी 0 दिलेला आहे.
त्यामुळे ब्रॅकेटमध्ये काय येईल, इंटेग्रल 0 टू पाय बाय ओमेगा ई टू द पॉवर मायनस एस टी इंटू साइन ओमेगा टी डी टी प्लस इंटेग्रल पाय बाय ओमेगा टू पाय बाय ओमेगा ई टू द पॉवर मायनस एस टी इंटू 0 डी टी. म्हणजे हे दुसरं इंटेग्रल तर कम्प्लीट 0 झालंच. हे आपण कुठून लिहिले ह्या दोन्ही व्हॅल्यू, ड्यू टू इक्वेशन नंबर 1. So that is equal to 1 upon 1 minus e to the power minus 2st upon omega in bracket. आता या पहिल्या याचं इंटेग्रल जर आपण सोडवलं किंवा डायरेक्ट फॉर्म्युला जर यूज केला तर ते काय, e to the power minus st in bracket minus s sin omega t minus w म्हणजे ओमेगा cos omega t upon s square plus omega square लिमिट्स फ्रॉम 0 टू पाय बाय 2 प्लस ही 0 टर्म काही आपण लिहिली नाही. हे कोणत्या फॉर्म्युलेने केलं हो, इंटेग्रल ई टू द पॉवर ax इंटू साइन bx dx विच इज इक्वल टू ई टू द पॉवर ax इन ब्रॅकेट a साइन bx मायनस b cos bx अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता इथे बघा, इथे आपल्या जवळ टी च्या जागी x आहे, s च्या जागी a आहे. ठीक आहे, आणि ओमेगाच्या जागी b आहे. मग आपल्याला काय मिळायला पाहिजे बघा, ई टू द पॉवर मायनस एस टी. ही जे इथली टर्म आहे ई टू द पॉवर एस, इथं ई टू द पॉवर मायनस एस टी आला इन ब्रॅकेट. हे जे आहे इथं ई टू द पॉवर मायनस एस टी, ए ची किंमत हे इथे टीचा कोएफिशिएंट, ए ची किंमत मायनस एस साइन बी ची किंमत ओमेगा टी मायनस पुन्हा बी म्हणजे हे ओमेगा, आपल्याजवळ येईल ओमेगा आणि कॉस ओमेगा टी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे इथं येईल ए म्हणजे आपल्याजवळ आहे एस स्क्वेअर प्लस ओमेगा, बीच्या जागेवर ओमेगा आहे. तर या फॉर्म्युल्याचा वापर केला. अन्यथा तुम्हाला याला आय डिनोट करावं लागेल, जे की तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये अशा प्रकारचे नंबर ऑफ एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आय डिनोट करून इंटिग्रेशन बाय पार्ट्स करून मग पुन्हा राईट हँड साईडला आय येते, मग त्याला लेफ्टला न्यायचं, कॅल्क्युलेशन करायचं आणि याचं साधारणतः हे एक फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात राहू शकला तर 1.5 पान आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. डायरेक्ट याचं रिझल्ट हे लिहून टाकायचं, बिकॉज विथ द हेल्प ऑफ दिस रिझल्ट. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस ई टू द पॉवर मायनस 2 पाय एस ई टू द पॉवर 2. हे इथं एक जस्ट मिनिट, e to the power minus 2s pi ओमेगा, 2s pi ओमेगा पाय आहे, 2s pi ओमेगा 2 मायनस 2s pi ओमेगा. हा टी राहिला होता ते, तर इथे इट इज ई टू द पॉवर मायनस 2 पाय एस अपॉन ओमेगा. मग 1 अपॉन विच इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस ई टू द पॉवर मायनस 2 पाय एस अपॉन ओमेगा इन ब्रॅकेट अप्पर लिमिट ठेवा, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काय होतं, पाय बाय ओमेगा आणि 0. तर अप्पर लिमिट ठेवा, टीच्या ठिकाणी पाय डिवायडेड बाय ओमेगा ई टू द पॉवर मायनस पाय डिवायडेड बाय ओमेगा इंटू एस, ब्रॅकेट मध्ये मायनस एस साइन ओमेगा, टीची किंमत पाय बाय ओमेगा, ओमेगा ओमेगा कॅन्सल, साइन पाय शिल्लक राहील, मायनस ओमेगा कॉस ओमेगा पाय बाय ओमेगा, ओमेगा ओमेगा कॅन्सल झालं, पाय शिल्लक राहिलं, कॉस पाय. हे झालं अप्पर लिमिट ठेवताना. लोअर लिमिट ठेवताना मायनस, लोअर लिमिटचा मायनस. आता इथं ई टू द पॉवर 0 येऊन जाईल, इथं साइन 0 होऊन जाईल आणि इथं मायनस ओमेगा कॉस 0 येईल आणि अपॉन एस स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर.
which is equal to 1 upon 1 minus e to the power minus 2 pi s divided by omega in bracket e to the power minus pi s upon omega into w plus w upon s square plus omega square after substitutions of upper limit as well as lower limit. So which is equal to omega taken out common from this upon s square plus omega square, write down in bracket 1 plus e to the power minus pi s upon omega upon this term, write down here 1 minus e to the power minus 2 pi s upon omega. So which is equal to omega upon s square plus omega square in bracket या टर्मला आपण 1 अपॉन जर लिहायचं असेल तर ही जे टर्म आहे ती काय होईल ते डिनॉमिनेटरला आणि ही टर्म त्याच्या डिनॉमिनेटरला आणि which is equal to याला आपल्याला असं लिहिता येईल 1 minus e to the power minus 2 pi omega upon w upon 1 plus म्हणजे ही टर्म e to the power minus pi s upon omega. इथं काय केलं, रॅशनलायझेशन केलं 1 minus e to the power minus pi s upon omega 1 minus e to the power minus pi s upon omega म्हणजे मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. सो विच इज इक्वल टू ओमेगा अपॉन s स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर 1 अपॉन ही पहिली टर्म 1 minus e to the power minus 2 pi s upon omega into ही टर्म 1 minus e to the power minus pi s upon omega. आता इथं a प्लस बी ए मायनस बी चा फॉर्म मध्ये आहे म्हणजे a चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग म्हणजे 1च येईल मायनस b चा वर्ग म्हणजे e टू द पॉवर मायनस पाय s अपॉन ओमेगा मायनस मध्ये त्याचा वर्ग आणि ते आपण 2 त्याला इथे लिहू शकतो e टू द पॉवर मायनस 2 पाय s अपॉन ओमेगा. आता याच्यामध्ये बघा ही टर्म आणि ही टर्म सारखीच आहे त्यामुळे काय होईल, कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील विच इज इक्वल टू ओमेगा अपॉन s स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 अपॉन 1 मायनस e टू द पॉवर मायनस पाय s अपॉन ओमेगा. अजून एक एग्जांपल घेऊ, एग्जांपल 25 ऑन पेज नंबर 819. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द पेरियोडिक फंक्शन that is sawtooth wave f of t which is equal to kt upon t for 0 is less than t is less than capital T. f of t is a periodic function with period t म्हणून f of t is equal to f of small t plus capital T. Solution given that हे लिहायचं पुन्हा f of t which is equal to kt upon capital T for 0 is less than t is less than capital T. याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. To find Laplace f of t, hence Laplace f of t which is equal to 1 upon 1 minus e to the power minus st integral 0 to capital T e to the power minus st into f of t dt. परंतु f of t आपल्याला दिलेला आहे kt upon capital T आणि म्हणून which is equal to 1 upon 1 minus e to the power minus st integral 0 to t limit t varies from 0 to capital T त्याच्यामुळे तेही काही बदलणार नाही 0 to capital T e to the power minus st into kt upon capital T dt it is due to 1. आता काय करा, k upon t taken out outside the integral because it is constant k upon t आणि हे डिनॉमिनेटरला 1 minus e to the power minus st होतच आणि इथे इंटेग्रल 0 to t e to the power minus st into t dt मध्ये इंटेग्रेशन बाय पार्ट्स आपल्याला करावं लागेल. t is a first function, integration of e to the power minus st is e to the power minus st upon minus s limits from 0 to capital T minus integral 0 to capital T into derivative of t is 1 integration of e to the power minus st is e to the power minus st upon minus s dt which is equal to k upon t in bracket 1 minus e to the power minus st in bracket upper limit जर ठेवलं तर t e to the power minus st upon minus s आणि लोअर लिमिटचा 0 ठेवलं तर 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0. सो मायनस मायनस इथं प्लस होऊन जाईल 1 अपॉन s आणि याचं इंटेग्रेशन केलं पुन्हा e to the power minus st upon minus s 0 to t. सो which is equal to k upon t in bracket e to 1 minus e to the power minus st in bracket minus t e to the power minus st upon s. This minus taken out outside the bracket, it is minus 1 upon s square and when we substitute upper limit instead of small t
इट गिव्ज ई टू द पॉवर मायनस एस टी मायनस साईन लोअर लिमिटचं जर तुम्ही टीच्या जागेवर 0 ठेवलं तर एनिथिंग रेस टू 0 इज 1, सो इट इज मायनस 1 विच इज इक्वल टू मायनस के. हा टी आणि हा टी कॅन्सल झाला. ई टू द पॉवर मायनस एस टी न्यूमरेटरला शिल्लक राहिला. डिनॉमिनेटरला हा एस इन ब्रॅकेट 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एस टी प्लस हा प्लस कशामुळे तर इथं ई टू द पॉवर मायनस एस टी मायनस 1 आहे. याच्यातून जर मायनस कॉमन काढला तर आपल्याला 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एस टी लिहिता येते आणि हा मायनस मायनस प्लस झाला. हा न्यूमरेटरचा के मल्टिप्लाय मध्ये गेला. हा डिनॉमिनेटरचा एस स्क्वेअर हा टी आणि इन ब्रॅकेट मध्ये 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एस टी. मग हे दोन्ही सारखे असल्यामुळे इथं हे कटले आणि लास्ट आन्सर आला विच इज इक्वल टू मायनस के ई टू द पॉवर मायनस एस टी अपॉन एस इन ब्रॅकेट 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एस टी प्लस के अपॉन टी एस चा वर्ग. तर मित्र हो, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.